पुन्हा बातमी किसान सभेच्या लॉंग मार्च संदर्भातली। किसान सभेच्या लॉंग मार्च करता मोठ्या प्रमाणात शेतकरी नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। दरम्यान जलसंपदा मंत्री दुपारी 4:30 नंतर शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत। आधी असं कळत होतं की ते 3 वाजता शेतकऱ्यांशी बोलतील, पण आता कळतंय की मुंबईतून 3:30 नंतर ते निघतील, नाशकात पोहोचतील आणि मग या शेतकऱ्यांशी संवाद साधतील। दुपारी 27 मार्चला हा मोर्चा मुंबईत धडकण्याचं नियोजन होतं, पण किसान सभा लॉंग मार्चला पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे। लॉंग मार्च मध्ये सामील होण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची पोलिसांकडून अडवणूक होतीये, असाही आरोप किसान सभेचे डॉक्टर अजित नवले यांनी केलेला आहे। किसान सभेचे सर्वोच्च नेते आपल्याबरोबर आहेत। कोणत्या तुमच्या मागण्या आहेत आणखीन ज्यासाठी तुम्ही पाठपुरावा करून सुद्धा तुम्हाला यश मिळालं नाही? 1 वर्षापूर्वी हा जो अत्यंत ऐतिहासिक किसान लॉंग मार्च निघाला, त्याच्यामध्ये आम्ही ज्या अत्यंत जिव्हाळ्याच्या मागण्या केल्या होत्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या, त्याच्यामध्ये वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करा, लाखो आदिवासी संबंध पिढ्यानपिढ्या जमिनी कसतायत त्यांच्या नावावर नाहीत, ही एक मागणी होती। कर्जमाफी करा संपूर्ण आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची, ही दुसरी महत्त्वाची मागणी होती। किफायतशीर भाव हे वेगवेगळ्या संबंध पिकांना दिले पाहिजेत, स्वामीनाथन आयोगाने केलेल्या शिफारसीप्रमाणे ही मागणी होती। पेन्शनची मागणी होती, वाढीव पेन्शन मिळालं पाहिजे। अशा अनेक महत्त्वाच्या मागण्या आम्ही त्या ठिकाणी केलेल्या होत्या। जनतेच्या शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याच्या ऐवजी या सरकारला जे कॉर्पोरेट क्षेत्र आहे त्या कॉर्पोरेट क्षेत्राची जास्त काळजी असं वाटतं। चर्चा करण्याला तुम्ही कायम तयार असतात, मग यंदा या मोर्चाच्या आधी चर्चेचं घोडं कुठे अडलं? चर्चेला सरकार तयार नाही असं तुमचं म्हणणं आहे का? मुख्यमंत्र्यांनी ह्या पार्श्वभूमीवर 2 वेळा किसान सभेच्या नेत्यांना बोलवलेलं होतं। आमदार जीवा पांडू गावित, डॉक्टर अशोक ढवळे यांच्या नेतृत्वाखाली चर्चा झाली, आम्ही सामील झालो। मात्र त्या चर्चेमध्ये मुख्यमंत्र्यांचा जो सूर होता, केवळ आम्ही चर्चा करतो आहोत हे दाखवायचं, मात्र द्यायचं काहीच नाही, अशा प्रकारचा सूर होता। मागच्या मागण्या त्यांनी मान्य केल्या, पण त्याची अंमलबजावणी का केली नाही याचं एकाही प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्र्यांना देता आलं नाही। आणि त्यामुळे आता सुद्धा परत एकदा 3 महिन्यानं करू, 6 महिन्यानं करू, अशा प्रकारची चालढकल ते करतायत। त्यांच्याकडे आता फार वेळ शिल्लक नाही। आम्हाला त्यांना विनंती करायची आहे की आता यानंतर एक चांगली संधी सरकारकडे आहे। अर्थसंकल्प राज्याचा मांडणं बाकी आहे। आता ह्या संधीचं सोनं करायचं की मातेरं करायचं हे आता ठरवण्याची वेळ आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलचा प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक। राम जन्मभूमी वादावर सुप्रीम कोर्टात 26 फेब्रुवारीपासून सुनावणीला सुरुवात होणार आहे। 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे। 29 जानेवारीपासूनच सुनावणीला सुरुवात होणार होती, पण न्यायमूर्ती S.A. बोबडे तेव्हा उपलब्ध राहू शकणार नव्हते, म्हणून सरन्यायाधीशांनी सुनावणी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला।